नमस्कार फ्रेंड, मी प्रियंका. आज तुमच्यासमोर एक वेगळी अशी कलरफुल रांगोळी घेऊन येत आहेत. तर माझ्या रांगोळीला पूर्ण पहा आणि रांगोळी जर आवडली असेल तर शेअर करा. फ्रेंड्स, आज आपण जी रांगोळी पाहणार आहोत त्या रांगोळीमध्ये मी वेगवेगळ्या कलरचा उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे. तर मग चला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी एक थाळी ठेवून व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट्स काढून घेतले आहेत. त्यानंतर त्या डॉटला बर्डच्या साहाय्याने आतमध्ये घेऊन, डॉट्सची रांगोळी आतमध्ये घेऊन तिला फ्लॉवरसारखं एक बनवून घेतलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आतमध्ये एक छोटी प्लेट ठेवून वेगवेगळे कलर टाकले आहे. त्याच्यामध्ये रेड कलर आहे, ऑरेंज आहे, येलो आहे, पर्पल, ग्रीन, पॅरोट ग्रीन असे सगळे कलर टाकून तिथे पण डॉट्स दिलेले आहेत आणि त्या डॉट्सला थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर डॉट्सच्या नंतर परत मी व्हाईट कलरचे डॉट्स टाकले काही गोल सर्कल राऊंडमध्ये आणि त्याला पण फ्लॉवर करून घेतला आहे बर्डच्या साहाय्याने. आणि त्यानंतर मध्ये थोडा रेड कलर टाकून त्याच्यामध्ये येलो कलर टाकला आहे. खूप सुंदर अशी रांगोळी मी तयार केलेली आहे. आणि परत मी तसेच जे मध्ये मी वेगवेगळ्या कलरचे डॉट्स टाकले आहेत आणि त्याला प्रेस केलेलं आहे त्याच प्रकारे मी बाहेरसुद्धा व्हाईट कलरच्या बाहेरसुद्धा तसेच वेगवेगळ्या कलरचे डॉट्स टाकलेले आहेत आणि त्याला प्लेटच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग त्या ज्या डॉट्समध्ये जे कलरफुल डॉट्स आहेत प्रेस केलेले जे आहेत राऊंड, त्याच्यामध्ये मी बिलकुल छोटे छोटे असे व्हाईट कलरचे बिंदू दिलेले आहेत. मोती टाईप लहान लहान ते दिलेले आहेत. जसे बाहेर दिले तसेच आतसुद्धा दिलेले आहेत छोटे छोटे. खूप सुंदर अशी ही रांगोळी तयार झालेली आहे, कलरफुल रांगोळी. आणि बाहेरसुद्धा मी व्हाईट कलरचे डॉट दिलेले आहेत. पहिल्यांदा सुरुवातीला सर्कलमध्ये पूर्ण दिलेले आहे, त्याच्यानंतर मध्ये मध्ये एक करून त्या पूर्ण डॉटला आत घेऊन बर्डच्या साहाय्याने आत घेऊन खूप सुंदर अशी रांगोळी तयार केलेली आहे. फ्रेंड्स, तुम्ही एकदा ही रांगोळी काढून बघा, तुम्हाला काढता येईल. ही रांगोळी खूप सोपी आणि इझी आहेत आणि दिसायला खूप सुंदर आहेत, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते. बघा, आता ही माझी रांगोळी तयार झालेली आहे. कशी वाटली तर मला कॉमेंटमध्ये सांगा.